ठाणे ग्रँड सेंट्रल पार्कचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी होणार लोकार्पण। ठाणेकरांना मिळणार 20.5 एकर जागेतील सर्वात मोठे उद्यान। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आकारला आलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या सर्वात मोठ्या सेंट्रल पार्कचे लोकार्पण गुरुवार 8 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे। कोळशेत येथे कल्पतरू पार्क सिटीमध्ये सुमारे 20.5 एकरवर तयार करण्यात आलेलं ग्रँड सेंट्रल पार्क मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते बुधवारी ठाणेकरांसाठी खुले करण्यात येणार आहे। या उद्यानात सुमारे 3500 विविध प्रकारची झाडं आहेत। लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांसाठी हे उद्यान आकर्षणाचं केंद्र ठरणार आहे। त्यात मुघल, चीनी, मोरोकन आणि जपानी अशा 4 पद्धतींच्या संकल्पनेवर आधारित उद्यानेही आहेत। मुलांसाठी खेळायला भरपूर जागा, जॉगिंग ट्रॅक, सर्वात मोठे स्केटिंग यार्ड, लॉन टेनिस, व्हॉलीबॉल कोर्ट या सुविधाही या उद्यानात आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली आहे। याच परिसरात मोठे अँफीथिएटर, कॅफेटेरिया, प्रसाधनगृहे याची व्यवस्था आहे। शाळांच्या सहली, पर्यावरण विषयक सहलींचं आयोजन करण्यासाठी या उद्यानाचा उपयोग करता येणार आहे, आयोजित करता येऊ शकतील। या उद्यानाच्या जागेतील पूर्वीची झाडे जतन करण्यात आली असून नवी वृक्षारोपणही करण्यात आलंय। ठाणे महापालिकेने सुविधा भूखंड विकास प्रकल्पांतर्गत हे उद्यान विकसित करून घेतलंय। सोमवारी पत्रकारांसाठी या उद्यानाच्या पाहणी दौऱ्याचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, माजी नगरसेवक संजय भोईर, उपायुक्त मिताली संचेती आदी मान्यवर उपस्थित होते। या सर्वांच्या उपस्थितीत हा पाहणी दौरा संपन्न झालाय।